बालमित्रांनो, गणपतीचं आगमन आपल्या सर्वांकडेच झालेलं आहे। या गणपती बाप्पाचीच एक छानशी गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे। ओंकार आणि गणपती बाप्पा। तर बघा, हा जो ओंकार आहे ना, ओंकारला गणपती बाप्पा खूप आवडायचे। गणेश चतुर्थी जवळ आली होती आणि ओंकारला स्वतःच्या हाताने एक सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती घडवायची होती आणि त्यासाठी तो लागला कामाला। आता त्याने काय केलं, त्याने माती आणली आणि मूर्ती बनवायला सुरुवात केली। पण त्याला वाटले की मूर्ती हवी तशी काही सुंदर बनत नाहीये। मग काय बरं करायचं? तो खूप प्रयत्न करत होता, पण कधी गणपती बाप्पाचे कान मोठे होत होते तर कधी सोंड वाकडी होत होती। त्याला खूप राग येत होता, कारण मूर्ती गणपती बाप्पासारखी दिसतच नव्हती। त्याची आजी त्याला पाहून हसली। काय झाले ओंकार, एवढा काय वैतागला आहेस, तिने विचारले। आणि मग ओंकारने आजीला सांगण्यास सुरुवात केली। तो म्हणाला, आजी, मला गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती बनवता येत नाहीये। मी परफेक्ट नाही आहे, अजिबात परफेक्ट होत नाहीये। आता मी काय करू? आजीने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, ओंकार, गणपती बाप्पाला फक्त तुझा प्रयत्न आणि प्रेम महत्त्वाचे आहे, परिपूर्णता नाही। त्यामुळे तू हवी तशी गणपती बाप्पाची मूर्ती घडवू शकतो। तिने त्याला गणपती बाप्पाची गोष्ट पण सांगितली की एकदा गणपती बाप्पांनी वेदव्यासांना महाभारत लिहिण्यास मदत केली होती। मग गणपती बाप्पाने खूप वेगाने लिहिले, पण वेदव्यासाने प्रत्येक श्लोक समजून सांगितल्यावरच त्यांनी लिहिलं। गणपती बाप्पाला बुद्धिमत्ता आणि संयम आवडतो। ओंकार, तू प्रयत्न करत राहा, पण आनंदाने कर हा, आजी म्हणाले। आणि मग ओंकार लागला पुन्हा प्रयत्न करायला। त्याने पुन्हा माती घेतली आणि यावेळी त्याने आनंदाने मूर्ती बनवायला सुरुवात केली। त्याला आता परिपूर्णतेची चिंता नव्हती आणि भीती पण नव्हती। त्याची मूर्ती कदाचित परफेक्ट नव्हती, पण ती प्रेमाने आणि प्रयत्नाने बनवलेली होती। गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याने ती मूर्ती मोठ्या अभिमानाने ठेवली आणि म्हणाला, गणपती बाप्पा मोरया, आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले। तर बालमित्रांनो, अशाच छान छान गोष्टी ऐकूयात गणपती बाप्पा मोरया। चला बालमित्रांनो, आता पुढची गोष्ट ऐकूया धना आणि गणपती बाप्पाची। तर गोष्ट सुरू करूया। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। धना नावाचा एक खूप श्रीमंत माणूस होता। त्याच्याकडे खूप संपत्ती होती, पण त्याला त्याचा खूप अभिमान होता। त्याला वाटले की तो श्री गणेशाला एक मोठी मेजवानी देऊन प्रभावित करू शकतो। त्याने गणेशाला आमंत्रण दिले। गणेशाने पण त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि धना खूप आनंदी झाला। त्याने मेजवानीसाठी खूप पदार्थांची तयारी केली। जेवणाची वेळ झाली। धनाने गणेशाला बसायला सांगितले आणि खूप अभिमानाने म्हणाला, गणेशा, मी तुमच्यासाठी खूप पदार्थ बनवले आहेत, आज तुम्ही पोटभर जेवा। गणेशाने एक घास घेतला, दुसरा घेतला आणि पाहता पाहता त्याने सगळे पदार्थ खाऊन टाकले, पण त्याचे पोट काही भरेना। धना खूप आश्चर्यचकित झाला। त्याने आणखी पदार्थ आणले, पण गणेशाने तेही संपवले। धनाचे सगळे पदार्थ संपले, त्याचे भांडार रिकामे झाले, पण गणेशाची भूक काही शांत होईना। धना खूप काळजीत पडला। गणेशाने धनाकडे पाहिले आणि हसला, धना, मला भूक नाही, मला तर तुझे प्रेम आणि नम्रता हवी आहे। धनाला आपली चूक समजली। त्याने गणेशाची माफी मागितली आणि नम्रपणे एक लहानसा लाडू गणेशाला दिला। आणि काय आश्चर्य, गणेशाने तो लाडू खाल्ला आणि त्याचे पोट भरले। धना खूप आनंदी झाला। त्याला समजले की खरा आनंद संपत्तीत नाही, तर नम्रता आणि प्रेमात आहे। तर मुलांनो, कशी वाटली गोष्ट? छान ना?